चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। बेसन पीठ न वापरता आज आपण मस्त एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार इन्स्टंट ढोकळा करणार आहोत। या ढोकळ्यासाठी आपण जरासुद्धा बेसनचा वापर केलेला नाही आहे। आज आपण ढोकळा हिरव्या ताज्या मटारपासून आपण हा ढोकळा तयार केलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा खूप भारी लागतो। नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा हा ढोकळा ना चवीला अप्रतिम लागतो। तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी खाण्यासाठी खूपच भारी लागतो। घरच्यांना असा ढोकळा जर तुम्ही खाऊ घातलात ना तर पुन्हा पुन्हा बनवायची डिमांड नक्कीच येईल। हा ढोकळा खाण्यासाठी आपल्याला वेगळ्या चटणीची सुद्धा गरज लागत नाही। असा सुद्धा हा ढोकळा खूप छान लागतो आणि कमी साहित्यामध्ये सुद्धा बनतो। चला मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया। ढोकळा बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी ताजा मटार घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्ही जर तिखट कमी खात असेल किंवा मुलांना जर करणार असाल तर मिरचीचा वापर इथे तुम्ही कमी केलात तरी चालेल। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमधून बारीक वाटताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे। जर लागलं तर 1 ते 2 चमचे पाणी फक्त वापरायचं आपल्याला। थोडंसं घट्टसरच आपलं हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे बाउलमध्ये मी 1 कप रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही जाड बारीक कोणताही वापरलात तरी चालेल आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। दही घेताना आपल्याला खूप जास्त आंबट दही नाही वापरायचं आहे आणि त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला सगळं हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। जर पाणी तुम्हाला लागलं त्याच्यामध्ये आणखीन ॲड करू शकता। रव्याच्या अंदाजानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। जर तुम्ही जाड रवा घेतला असेल तर पाणी थोडंसं जास्त लागेल आणि जर बारीक रवा घेतला असेल तर पाणी थोडंसं कमी लागेल। तर अशा पद्धतीने आपल्याला रवा छान असा भिजवून घ्यायचा आहे। आता झाकण ठेवून रव्याला आपण 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। इथे आपली 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय बघा 10 मिनिटानंतर हा रवा आपला छान असा फुलला जातो। लागलं तरच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता आपल्याला जे हिरवं वाटण आपण तयार करून ठेवलं होतं मटारचं ते याच्यामध्ये घालायचं आहे। तुम्ही ते बघू शकता बघा मटारचं वाटणसुद्धा आपल्याला किती घट्ट झालेलं आहे ते। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागलं तरच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। ढोकळ्याचं बॅटर आपण ज्या वेळेस तयार करतो ना त्यावेळेला ते घट्टच असलं पाहिजे, पातळ नसावं। घट्ट असेल तर ढोकळा छान असा फुलला जातो। छान मिक्स करून झाल्यावरती यामध्ये 1 चमचा इथे साखर घातलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। हे पुन्हा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला 1 चमचा यामध्ये इनो घालायचा आहे आणि थोडंसं याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं पाणी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इनो घातल्यामुळे आपला ढोकळा छान फुलण्यास मदत होते। आता लगेचच आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। आता आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे त्या ताटलीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला इनो घालण्याच्या आधी ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहोत ते भांडं आपल्याला थोडंसं तापवून घ्यायचं आहे। तर इथे मी कढईमध्ये ढोकळा स्टीम करणार आहे त्यामुळे कढई इथे मी गरम करायला ठेवलेली आहे। आता ढोकळ्याचं बॅटर याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला छान असं पसरून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला याला टॅप करायचं आहे। वरून आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे बघा, त्यामुळे ढोकळा ना स्टीम झाल्यावरती ना खूप मस्त दिसतो, कलर त्याचा खूप छान वाटतो। तर इथे आपल्याला 15 मिनिटं ढोकळा आपला छान स्टीम करून घ्यायचा आहे। मस्त एकदम मऊ आणि एकदम जाळीदार आपला ढोकळा इथे तयार होतो। तर इथे जवळजवळ 15 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय बघा ढोकळा आपला छान असा स्टीम झालेला आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर आपण ह्याला कट करूया। मटारपासून आपण खूप वेगवेगळे पदार्थ करतो, पण तुम्ही कधी हा इन्स्टंट ढोकळा तयार केलेला आहे का? आणि नसेल केला ना तर अशा पद्धतीने ते नक्की करून बघा, चवीला ना खूप छान लागतो। आता आपण ह्याला सुरीने कट करून सुद्धा बघूया बघा। सगळ्या बाजूने आपण चौकोनी कट करून घेणार आहोत। जसं ढोकळा आपण कट करतो ना त्याच पद्धतीने इथे मी कट करून घेणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा कट करून घेऊ शकता। आता वरून आपल्याला एक तडका तयार करून घालायचा आहे। तर त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा याच्यामध्ये सफेद तीळ घातलेली आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून एकदम गरमागरम हा तडका यावरती घालायचा आहे। थोडंसं याच्यामध्ये हिंगसुद्धा घातलेलं आहे। तडका घातल्यामुळे हा ढोकळा खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागतो, त्यामुळे हा तडका घालायचा आहे
आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं आहे. तर मस्तपैकी आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे. छान असा आपला तडका हा पसरून घ्यायचा आहे. तर इथे आपला ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे. हा ढोकळा खाण्यासाठी वेगळ्या चटणीची सुद्धा गरज लागत नाही. असाच ढोकळा खूप छान लागतो. तर नक्की ट्राय करून बघा. तुम्ही कधी मटरपासून हा ढोकळा तयार केला होता का? मला कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्ही ते बघू शकता बघा. मस्त एकदम जाळीदार ढोकळा झालेला आहे. आतून सुद्धा काय मस्त जाळी पडलेली बघा. एकदम मऊ लुसलुशीत ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.